जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। राज्य में लंपी बाधित मरीज जानवरों पर नियंत्रण लाने के लिए शासन कोशिश कर रही है। कोल्हापुर जिले में 93% लंपी का लसीकरण किया गया है। जिले के लिए 1 कोटी रुपए निधि देने का वादा करते हुए लसीकरण का खर्च शासन द्वारा किया जाएगा। इस बात की जानकारी पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने प्रेस संवाददाताओं से बात करते हुए कहा। उनके साथ सांसद धैर्यशील माने, विधायक प्रकाश अवाड़े, विधायक राजू बाबा आवले, जिलाधिकारी राहुल रेखाराव, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चौहान तथा अन्य अधिकारी मौजूद थे। अतिशय राज्य सरकारने पावलं उचलली आणि म्हणून त्याचा प्रादुर्भाव आज आपण रोखण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये साधारण 30 जिल्हे प्रभावित झालेले आहेत। आपल्या राज्याचा विचार करता त्यामुळे एकही पशुधनाचा पशु व्हायला नको हीच राज्य सरकारची भूमिका आहे। परंतु या सगळ्या मोठ्या प्रमाणात झाला प्रादुर्भाव बाहेरून आणलेल्या गायींच्यामुळे सुद्धा त्याची लागण त्या ठिकाणी झाली। आपण तातडीने आंतर राज्यबंदी, आंतर जिल्हा बंदी, जनावरांच्या बाजारात बंदी आपण सगळ्या गोष्टी बंद लागलेल्या आहेत। मी आज 2-3 गावांमध्ये भेट दिली। निश्चितच मला या जिल्ह्यातील वारणातून संघाचे कोकळ असेल तर तत्सम शासकीय यंत्रणेने सुद्धा लसीकरणाचं काम अतिशय उत्तम प्रकारे केलं आणि 93% लसीकरण झालं मात्र राज्यात पाहिला गेलं। आपण राज्यामध्ये सगळ्या पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे एलओज आहेत, एलएसएस आहेत, खाजगी डॉक्टर आहेत, त्यांची मदत घेतली। औषधोपचाराचा 100% खर्च राज्य सरकार करणार आहे हे आपण सांगितलं होतं। लसीकरणाचा 100% खर्च राज्य सरकार करणार आहे। 1 कोटी रुपयाला मान्य जिल्हाधिकारी पर्यंत ठेवलेले आहे। आणखी रक्कम लागली आणखी देऊ आपण हेल्पलाईन नंबर सुरू केला असेल तर गोष्ट आहे। परंतु अधिक लोकांना ते कळावं आणि प्रत्येक तालुक्याची विधी करतात जिल्ह्याचे करू लागेल प्रक्रिया सुरू आहे। एमपीएससी मार्फत 1000 मुलं आहेत, 1000 कॉन्ट्रॅक्ट डॉक्टर आहेत। राज्यामध्ये जवळजवळ 7-8 खाजगी पशुवैद्यकीय सेवेत काम करणारे डॉक्टर आहेत। मला वाटतं त्याच्यामुळे ड्राईव्ह पहिल्यांदाच घेत आहे राज्य सरकार। आमचे कोणत्याही लागणे सूचना स्वीकारण्यात तयार आहे, ज्यामुळे अधिकाधिक आपल्या सगळ्यांचा प्रयत्न तोच आहे की आजारावर मात करते आहे, शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, शेतकऱ्याला पशुधन वाचलं पाहिजे ही सरकारी भूमिका। पार्टी और प्रतीकों के आधार पर राज्य में वर्तमान राजनीति महाराष्ट्र की संस्कृति के लिए उपयुक्त नहीं है। अगर पार्टी ने आपके खिलाफ कार्यवाही की है तो जरूरी है कि पार्टी से ही लड़ने के बजाय अलग सदन बनाकर अपने विचारों को लोगों तक पहुंचाया जाए। लेकिन सुप्रिया सुले ने न केवल शिंदे समूह की आलोचना की है बल्कि परोक्ष रूप से उन्हें सलाह भी दी है। फिलहाल शिवसेना को लेकर ही विवाद कोर्ट में चल रहा है, लेकिन बाला साहेब ने क्या सोचा होगा अगर उन्हें शिवसेना के लिए कोर्ट में लड़ना पड़े, इस पर विचार करने की जरूरत है, ऐसी सुप्रिया सुले ने राय व्यक्त की। उनका तो आधी पक्ष होता, भारतीय जनता पक्ष होता, अतिशय त्याच्यात खूप मोठे नेते होऊन गेले ज्याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे। आमची भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक लढाईच नाही आहे, आमची वैचारिक लढाई। पण आता ज्या पद्धतीने तो पक्ष कमी आणि लॉन्ड्री जास्त झाला आहे हे दुर्दैव आहे। आणि मी म्हणत नाही आहे, त्यांचेच पदाधिकारी म्हणतात, त्यांचेच अनेक लोक म्हणतात, अनेक उदाहरणं मी लावतात। लोक पत्र लिहितात स्वतःच्या नेत्यांना की चला चला भारतीय जनता लॉन्ड्री बरोबर जाऊया म्हणजे आमच्यावरचे सगळे आरोप जातील। हे मी नाही, तुमच्याच टेलिव्हिजन चॅनल्सवर मी ऐकते आणि वर्तमानपत्रात वाचते, नाही तर मला कसं कळणार कोणी कुणाला कुठलं पत्र लिहिलं। सीमा पर दिन रात देश की रक्षा करने वाले वीर जवानों की तरह देश के कोने कोने में स्थापित ऑर्डिनेंस डिपो में कार्यरत अग्निशमन दल के जवानों की विभिन्न शारीरिक प्रतियोगिताएं दिल्ली स्तर पर अखिल भारतीय स्तर पर आयोजित की गई थी। भारत भर में पुलगांव में स्थित सीडी स्टाफ सर्वश्री योगपाल ने 200 मीटर में स्वर्ण पदक, धर्मवीर ने 400 मीटर में स्वर्ण पदक, मोहन कावरे, रविंद्र व एक ने पंपर ड्रिल में स्वर्ण और संदीप ने रजत,
अमनदीप, रविंद्र व धर्मवीर ने कांस्य पदक जीता। आज जैसे वह पुलगांव पहुंचे, उन्हें पुलगांव रेलवे स्टेशन से शक्ति द्वार तक खुली जीप में लाया गया था। पुलगांव सीएडी स्टेशन कमांडेंट ब्रिगेडियर विनय नायर, डिप्टी कमांडेंट प्रशासनिक अधिकारी, सुरक्षा अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल विष्णु गोपन ने उनका गुलदस्ता भेंट देकर स्वागत किया। ये बताइए कि आपको ये अपेक्षा थी इस जीत की? हाँ सर, अपेक्षा थी। पूरी 4 महीने से इसके पीछे ये सभी लोग, फायर स्टाफ, हमारे एडीओ साहब, इंस्पेक्टर, एसओ, ये सभी लोगों ने पार्टिसिपेट करने के लिए जाना था। तो पूरी तैयारी करके वो रात दिन उन्होंने अपना प्रयास किया और सीएडी पुलगांव का नाम रोशन करने के लिए उन्होंने अपनी जान झोंक दी। हमारे फायर ब्रिगेड के कर्मठ वीर जवान, शूर जवान, इन्होंने अपने प्राण की बाजी लगा के सीएडी के लिए नाम रोशन करने के लिए गोल्ड मेडल हासिल किया। हम गए, हमारे आंखों में आंसू आए। पूरे भारतवर्ष से बहुत सारी टीमें आई थी, सभी मेडल प्राप्त कर रही थी, लेकिन इस बार हम कठोर परिश्रम कर वहां उतरे और इस बार हमारे हाथ में 5 गोल्ड मेडल, 1 सिल्वर मेडल और 3 कांस्य पदक लगे। इसके अलावा जितने भी प्लेयर्स गए थे, सभी प्लेयर्स ने एक अपना अच्छा प्रदर्शन वहां किया। जो मेडल न प्राप्त कर सके वो बिल्कुल लास्ट पे, जैसे एक बंदा 4थे स्थान पे रहा टफेस्ट फायर फाइटर में, और हमारी एक लैडर ड्रिल थी वो भी 4थे स्थान पे रही। थोड़े से मेडल छूटे। हम आशा करेंगे अगले फायर गेम्स जो कि गोवा में होने जा रहे हैं उसमें हम सारे के सारे गोल्ड लाएंगे। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, कक्ष मंत्रालय मुंबई इनके द्वारा 28 से 30 सितंबर तक शिवाजी विद्यापीठ में राज्य स्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन शिविर का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर DT शिर्के ने पत्र परिषद में दिया। महाराष्ट्र के 29 विद्यापीठ के कुलगुरु मिलाकर 310 छात्र भाग लेंगे। 56 छात्र पश्चिम विभागीय संचालन के लिए, 14 छात्र परेड के लिए चुने जाएंगे। पत्र परिषद में प्रभारी कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर PS पाटिल, कुल सचिव डॉक्टर VN शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर मौजूद थे। 26 जानेवारी 2023च्या दिल्लीमधल्या आणि मुंबईमधल्या कार्यक्रमासाठी NSS विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी एक शिबिर, राज्यस्तरीय शिबिर शिवाजी विद्यापीठामध्ये 28, 29, 30 या 3 दिवसाकरता आयोजित करण्यात आलेला आहे। साधारणतः महाराष्ट्रातून 29 विद्यापीठातून 310 विद्यार्थी, 157 आणि 153 मुलं आणि मुली हे या शिबिरासाठी आपल्याकडे जवळजवळ आलेले आहेत, आज पोहोचलेले आहेत। उद्यापासून त्यांची निवड चाचणी होईल आणि यामधून 14 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर जी परेड आहे, ज्याला आपण NRD म्हणतो, त्यासाठी त्यांची निवड होईल आणि साधारणतः 80 विद्यार्थी हे SID साठी निवडले जातील। या निवडीच्या प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय संचालक, राज्य संपर्क अधिकारी, NSS ऑफिसर्स हे कार्य करणार आहेत आणि त्यांचे जे निकष आहेत त्या निकषाच्या आधारे त्यांची निवड होणार आहे। 3 दिवसानंतर त्याचा जो काय निवडीचा जो निकाल असेल तो त्या विद्यापीठांना पुन्हा कळवण्यात येईल। शिवाजी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे शिवाजी विद्यापीठाला अशा प्रकारची निवड शिबिर घ्यायची तिसऱ्यांदा संधी मिळते आणि माझे सगळे सहकारी, NSSचे संचालक, NSSचे
व्हॉलेंटियर्स आणि कार्यक्रम अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं या शिबिराचं नियोजन करतायत। बुद्ध गुफाओं की तलहटी में धम्म भूमि में प्रज्ञा प्रसाद धम्म संस्कार केंद्र द्वारा 10 दिवसीय श्रामणेर शिविर का आयोजन किया गया है। इस स्थान पर पिछले 2 साल कोरोना संक्रमण के कारण श्रामणेर शिविर की परंपरा टूट गई थी। इस वर्ष धम्मचक्र अनुवर्तक अशोक विजयादशमी दिवस को हर्षोल्लास के साथ मनाने के लिए धम्म भूमि में तैयारी शुरू हो गई है। भदंत विशुद्धानंद बोधि के मार्गदर्शन में एक भव्य श्रामणेर शिविर का आयोजन किया गया है। धम्मचक्र पुनर्स्थापन दिवस के अवसर पर बुद्ध गुफाओं के क्षेत्र में उत्साहपूर्वक तैयारी की जा रही है, ऐसी जानकारी भदंत विशुद्धानंद बोधि महाथेरों ने दी। अशोक विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव निमित्ताने बुद्धलेणी औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतर सोहळा याची आठवण करण्यासाठी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गेल्या 40 वर्षापासून विजयादशमीचा भव्य असा मोठा प्रोग्राम संपन्न होत असतो। 2 वर्ष कोरोना काळामध्ये तेवढ्या थाटामध्ये विजयादशमीचा सोहळा झाला नाही, परंतु हा 66वा धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव खूप उत्साहाने आणि खूप आनंदाने आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत आहे। औरंगाबाद जिल्हा आणि संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी बाबासाहेबांच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाला सलामी देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। जागतिक कीर्तीच्या बौद्ध भिक्षू या ठिकाणी धम्मदेशना देतात। शहरातील विविध मान्यवर, राजकीय क्षेत्रातले मान्यवर आणि शासकीय क्षेत्रातले मान्यवर, कलेक्टर, कमिशनर, पोलीस कलेक्टर, SP अशा प्रकारचे सर्व स्तरातील लोक या ठिकाणी येतात आणि एकमेकाला अभिवादन करून बाबासाहेबांच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाला साक्षी राहून अभिवादन करून खूप चांगल्या गीतांचा प्रोग्राम ऐकून त्या ठिकाणी भोजनदान, विविध प्रकारचे दान स्टॉल लागतात, विविध प्रकारचे पुस्तकांचे स्टॉल लागतात, भव्य दिव्य मोठ्या बुद्ध मूर्त्यांचे स्टॉल लागतात आणि हे सर्व स्वयंप्रयत्नाने कार्यकर्ते, उपासक, उपासिका, अन्नदानाचा कार्यक्रम आणि इतर सगळे कार्यक्रम स्वयंप्रयत्नाने करतात। प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झाल्यानंतरही 40 वर्षाच्या कालखंडामध्ये अद्यापही छोटीशी दुर्घटना घडलेली नाही। 5, 6, 7 लाख लोक सकाळी 8 पासून तर रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत अगदी प्रचंड संख्येत लोक या ठिकाणी थांबतात, राहतात। ही अर्हतांची भूमी आहे। लेणीच्या पायथ्याशी एक वेगळी ऊर्जा
या ठिकाणी अनुभवायला मिळते. तर त्या ऊर्जेची अनुभूती शहरातील मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यानंतर अधिक मोठ्या प्रमाणात त्यांना अनुभवास मिळते. तर 66व्या अशोक विजयादशमीच्या या शुभ मुहूर्तावर मी सर्वांना विनंती वजा सूचना करत आहे की सर्वांनी शुभ्र वस्त्रामध्ये बाबासाहेबांच्या धर्मांतराची आठवण ठेवून यावीत आणि बाबासाहेबांना थँक्स म्हणण्यासाठी, बाबासाहेबांना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देण्यासाठी बौद्ध अनुयायांनी बुद्ध लेणीवर यावेत अशा प्रकारचं आवाहन करत आहे. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.